विश्व युद्ध के चलते देश राज्य में बढ़ते ईंधन दामों को लेकर विपक्ष के कई नगर सेवक, नेता, विधायक, सांसद, मंत्री लगातार सत्ताधारी सरकार पर आरोप लगा रहे हैं। विपक्ष द्वारा नागपुर के भाजपा नगर सेवक की ईंधन बचाओ मुहिम को नौटंकी बताने पर भाजपा नगर सेवक बंडू राउत ने विपक्ष पर पलटवार करते हुए कहा कि वह बस पंतप्रधान नरेंद्र मोदी की अपील का पालन कर रहे हैं। यह बयान राउत ने नागपुर मीडिया से बातचीत में साझा किया। नौटंकी नाहीच आहे। या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं जनतेला जे निवेदन आहे त्याचं जर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पालन करत असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्याच्यामुळे त्यांचे जे सदस्य नागपूर शहरामध्ये आहेत त्यांनी त्याचं पालन केलंच पाहिजे। आगे विपक्ष के नागपुर भाजपा नगर सेवक पर ईंधन बचाओ मुहिम को नौटंकी बताए जाने पर मनोनीत नगर सेवक सुबोध आचार्य ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि अगर विपक्ष को यह नौटंकी लग रही है तो उन्हें बधाई, जनता विपक्ष को उनका फल वैसे भी दे रही है। इंधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि राष्ट्रीय संपत्ती वाचवण्यात जर प्रत्येक नागरिकाचा या देशभक्ताचा देशभक्ती म्हणून जर विचार केला आणि त्यांनी गरज असेल तिथे वापरावा, जिथे नसेल तिथे त्यांनी ते इंधन वापरा, इधर त्यांना नौटंकी वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा, जनता त्याचं फळ त्यांना देऊन राहिलेली आहे। भाजपा नगर सेवक सचिन नाइक ने ईंधन बचाओ मुहिम पर विपक्ष के नौटंकी बयान पर तंज कसते हुए विपक्ष की मानसिकता की विकृति को लेकर अपना बयान साझा किया। नौटंकी जसं आमचे माननीय मुख्यमंत्री म्हणतात की त्यांची मानसिकताच फडतूस आहे, तर याचं हे उदाहरण आहे। ज्या नगरसेवकाला, ज्या जनतेला वाटते की आपण प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे त्याचं आपण पालन करावं, ते करतात आहे। आमचे नेते आहे, आमच्या नेत्यांनी सांगितलं आवश्यक तिथे आम्ही वापर इंधनाचा करू, पण जिथे आवश्यक नाही आहे तिथे आम्ही टाळू, असा सोपी विषय आहे। याच्यात काही नौटंकी करण्याचा विषय नहीं। आपने सुना कि किस प्रकार से भाजपा नगर सेवकों द्वारा चलाए गए ईंधन बचाओ मुहिम पर विपक्ष के नौटंकी बयान को लेकर नगर सेवक बंडू राउत, सचिन नाइक समेत मनोनीत नगर सेवक सुबोध आचार्य ने अपनी स्पष्ट प्रतिक्रियाएं साझा की। अब देखना होगा कि विपक्ष आगे भी ईंधन बचाओ मुहिम को नौटंकी की उपमा देगा या फिर विपक्ष का यह बयान राजनीतिक गलियारों में और बहस छिड़ेगा। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवने की विशेष रिपोर्ट, नागपुर।